मुंबई येथील आझाद मैदानावर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन चालू। यावेळी उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करणाऱ्या मराठा बांधवांबाबत मोठं भाष्य केलंय। त्यांनी म्हटलंय की इतर ठिकाणी जाऊन दैनंदिन जीवन विस्कळीत करणार असाल तर समाजाची बदनामी होते, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे असं म्हटलंय। पुढे ते काय म्हणालेत पाहूयात। निकालाचा विस्ताराने चर्चा झाली, म्हणजे बरोबर झाली आणि मुख्यमंत्री मोदींच्या घोषणा त्याच्यामध्ये काही कायदेशीर मुद्दे उपस्थित होत आहेत। मला वाटतं त्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सकाळी न्यायमूर्ती शिंदे साहेबांनी समवेत बसलं आणि मग मुख्यमंत्री चर्चा करून जे काही त्याच्यातले त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि आमचा अभिप्राय आम्ही त्याचा आमचा प्रस्ताव आम्ही त्यांना पाहतो। असं की पण जो काय शासन स्तरावर विलंब त्यासाठी लागतो की कोणताही निर्णय करताना स्टँड टेस्ट ऑफ द कोर्ट, म्हणजे कोर्टाच्या परीक्षेला आम्ही उत्तर झालं पाहिजे। आणि सन्मान्य जरंगे पाटील साहेब आहेत ते त्यांचीसुद्धा सातत्यानं जी मागणी असते पण ती मागणी मान्य करायची, कोणीतरी मग न्यायालयात जाऊन त्याला स्थगिती द्यायची की तो सगळा प्रकार विनाकारण मग तो लांबत जातो, गैरसमज होतात। मग मला वाटतं की थोडा वेळ लागला ही गोष्ट बरोबर आहे, पण न्यायालयीन प्रक्रियेला आपण सामोरे जाताना उद्या आपल्या सरकारने घेतलेला निर्णय हा टिकला पाहिजे ही त्या पाठीमागची आमची भूमिका। आणि त्या दृष्टीने मला वाटतं आज आमची जी प्रक्रिया या सगळ्या बाजू तपासल्याच्या नंतर निश्चितपणे मग मला वाटतं मसुदा मी त्याच्याकडे पाहतो। नाही, मी गेले 2 दिवस ते जरंगे पाटील आवाहन करतो की मराठा आरक्षणासाठी आपण आठवण मोर्चे काढले आणि सगळ्या जगामध्ये त्याचं आश्चर्य होतं की इतके मोर्चे आरक्षणाच्या लोकांनी निघाल्याच्या नंतरही कुठं गालबोट लागलं नाही, कुठं त्यामध्ये समाजाची बदनामी केली। आता जे काही मंडळी काही प्रकार करतात, रस्ते अडवणं असेल किंवा मला वाटतं सरकारच्या भारत सरकारची एस्टॅब्लिशमेंट आहे, रिझर्व्ह बँक किंवा अन्य बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल, तिथे जाऊन काही घोषणाबाजी करणं त्यांनी काही आरक्षण मिळणार नाही ना किंवा त्यांनी प्रश्न सुटत नाही। आज जरंगे पाटील स्वतः आझाद मैदानावर बसलेले आहेत। मला वाटतं सगळ्या मराठी बांधवांनी आझाद मैदानावरच गेलं पाहिजे आणि त्या आंदोलनामध्ये आपला सहभाग नोंदवला पाहिजे। आपण मुंबईला आलो कशा करता, त्यामुळे मुंबईकरांचे हाल नको, आपल्याला आपली बदनामी नको। थोडा वेळ आंदोलकांच्यामुळे मुंबईमध्ये थोडा काही परिणाम होईल, त्यांनी काही फार मला वाटत नाही की इतक्या आपण त्यामध्ये काही टीका करण्याचं कारण आहे। शेवटी आपल्या भावना व्यक्त करताना तो मराठा बांधव आझाद मैदानावर जर एकत्र येत असतील त्याला गैर काय वाजवी काही नाही, पण त्या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी जाऊन मग आपण दैनंदिन जे जीवन विस्कळीत करण्याचा प्रयत्न करायचा, त्या समाजाची बदनामी होतं याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज।